नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहत आहात लक्षवेध. मंडळी, 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यायला राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत ते दिरंगाई करतायत. अशा या आशयाची याचिका सुप्रीम कोर्टामध्ये उबाटा सेनेने दाखल केली होती आणि त्याची सुनावणी आज झाली. या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने होणाऱ्या दिरंगाईबद्दल ताशेरे ओढले आणि सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणजे देशाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितलं की आम्ही कुठलीही टाइम फ्रेम अध्यक्षांना देत नाही आहोत. विधानसभा अध्यक्षांचं पद हे संसदीय सरकारचा एक भाग आहे, हे आम्ही जाणतो आणि त्यामुळेच आम्ही कुठलीही टाइम फ्रेम विधानसभा अध्यक्षांना देत नाही आहोत. पण ते वेळेत निर्णय देत नसतील तर त्यांना जबाबदार धरावे लागेल. जर निश्चित वेळापत्रक अध्यक्षांकडून येऊ शकलं नाही तर नाईलाजास्तव सुप्रीम कोर्टाला विशिष्ट टाइमलाईन आखून द्यावी लागेल आणि ही टाइमलाईन 2 महिन्याची असू शकते. त्यामध्ये अध्यक्षांना निर्णय घेणं बंधनकारक ठरेल, असं सरन्यायाधीश म्हणाले. मंडळी, हे जे ताशेरे सुप्रीम कोर्टाने ओढले असं आपण सगळेजण ऐकतोय, टीव्हीवर बघतो. दिरंगाईबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली, हे बरोबर आहे. पण तरीही कुठलीही टाइम फ्रेम सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना घालून दिलेली नाहीये. त्यांनी सांगितलं की तुम्ही किती महिन्यात हा निर्णय घ्याल ते सांगा आणि निवडणुकीच्या अगोदर निर्णय झाला पाहिजे असं त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. टाइम फ्रेम आम्ही देत नाही आहोत असंही सुप्रीम कोर्ट यांनी सांगितलं. तुम्ही आम्हाला वेळापत्रक द्या, नाहीतर आम्ही वेळापत्रक देतो तुम्हाला आणि मग त्यानुसार तुम्हाला कारवाई करणं बंधनकारक ठरेल. असं आज सुप्रीम कोर्टात झालं. पण मित्रांनो, जे झालं ते विजय मानून सध्या उबाटाचे नेते मंडळी आणि कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करतात. खरं म्हणजे 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत काही झालेलं नाही. ते आमदार अपात्र ठरले की नाही ठरले, काहीही नाही झालं. त्याचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षच घेणार आहे आणि विधानसभा अध्यक्षांनी ते स्पष्ट केलं की मी कायद्याला आणि नियमाला धरूनच काय जो निर्णय घ्यायचा आहे तो घेईन, हे अगोदरच स्पष्ट केलं होतं. पण तरीही हा आपला विजय अशा आविर्भावामध्ये सुप्रीम कोर्टाचे ताशेरे डोक्यावर घेऊन सध्या उबाटाचे नेते आनंदोत्सव साजरा करतात. उबाटाचे खासदार संजय राऊत तर म्हणतायत आता 72 तासात सरकार कोसळणार. आहे की नाही गंमत? म्हणजे हे 72 तास संजय राऊत यांचे कधी संपणार हाच खरा प्रश्न आहे. कारण मागच्या 6-7 महिन्यांपासून संजय राऊत हे सरकार कोसळण्यासाठी 72 तासाची डेडलाईन देत आहेत. तर दुसरे खासदार ते म्हणजे सावंत, अरविंद सावंत यांनी सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांच्या कानाखाली वाजवली वगैरे असं काहीतरी विधान केलं. या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय सुप्रीम कोर्टाला असं वाटलं की दिरंगाई होत आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने ताकीद दिलेली आहे की लवकरात लवकर निर्णय घ्या, नाही तर आम्ही तुम्हाला टाइम टेबल घालून देऊ, तुम्ही आम्हाला द्या. आणि हे टाइम टेबल कदाचित 2 महिन्यांचं असेल असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. आणि त्यांनी अध्यक्षांच्या वकिलांनाही सांगितलं की तुम्ही त्यांना समजवा काय आहे ते. मंडळी, इतका सोपा आणि साधा आज कोर्टात झालंय. यात आमदारांच्या अपात्रतेबाबत कुठेही काही नाहीये. समजा 2 महिन्याची टाइमलाईन सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिली.
2 महिन्यात विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला की ते आमदार अपात्र की पात्र. ते पात्र असा जर निर्णय दिला तर उबाठा पुन्हा कोर्टात जाणार आणि हे प्रकरण पुन्हा कोर्टात रंगणार. आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टात केस गेली. ती केस मित्रांनो 1.25 वर्ष चालली. 1.25 वर्षानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांच्याकडे सोपवलं. जर आमदार पात्र ठरले, उद्या अध्यक्षांनी पात्र ठरवले की ते पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार. सुप्रीम कोर्टात त्याच्यावर युक्तिवाद होणार आणि मग तो युक्तिवाद झाल्यानंतर जर ते पात्र ठरवलेले आमदार अपात्र असतील किंवा विधानसभा अध्यक्षांनी नियमांना संविधानाला अनुसरून निर्णय घेतला नाही असं ठरलं तर ते अपात्र ठरणार. मग यात सरकार 72 तासात कोसळलं हे कसं शक्य आहे? पण ज्यांना कोर्ट त्यांचे नियम कोर्ट काय म्हणालं हे समजूनच घ्यायचं नाहीये त्यांच्यासाठी 72 तास काय 5 मिनिटातही सरकार कोसळू शकतं. आणि संजय राऊत यांच्याबद्दल तेच झालेलं. ते सातत्याने बोलतायत 72 तासात सरकार कोसळलं. आजही त्यांनी विधान करून टाकलं 72 तासात सरकार कोसळलं. दुसऱ्या बाजूला अरविंद सावंत सांगतायत कानाखाली मार. याचा अर्थ आज जे कोर्ट बोललं त्याचा अर्थ समजून घेतला तर एक लक्षात येईल आपल्या की नियोजित तुम्ही टाइम टेबल आमच्यापर्यंत आणा हे पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने सांगितलंय. आता हे टाइम टेबल 2 महिन्याचं 3 महिन्याचं की 4 महिन्याचं हे सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांच्या हाती आहे. मग हे टाइम टेबल सुप्रीम कोर्टात जाणार. सुप्रीम कोर्टाला ते टाइम टेबल पटलं तर सुप्रीम कोर्ट त्यानुसार कारवाई करा म्हणून सांगणार आणि जर नाही पटलं तर नाही इतका जास्त वेळ देता येणार नाही या वेळात करा. पण असं सुप्रीम कोर्ट सांगू शकेल का हा खरा प्रश्न. कारण सरन्यायाधीश काय म्हणतायत की विधानसभा अध्यक्ष हे पद संसदीय सरकारचा भाग आहे हे आम्ही जाणतो आणि त्यामुळे आम्ही कुठलीही टाइम फ्रेम देत नाही आहोत हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही आता कुठली टाइम फ्रेम देत नाही आहोत. त्यांनी द्यावी, विधानसभा अध्यक्षांनी द्यावी. ती योग्य आहे की अयोग्य आहे हे आम्ही ठरवू. मग 4 महिन्याची टाइम फ्रेम जर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली तर सुप्रीम कोर्ट ती योग्य नाही असं कसं सांगू शकणार हाही प्रश्न आहे. कारण इतका वेळ मला लागेल निर्णय घ्यायला हे विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टापुढे मांडणार आहे. असं असताना मित्रांनो अर्ध्या हळकुंडाने मात्र कोणीतरी पिवळं होत आहे. असो, जो त्यांचा प्रश्न आहे. पण एक गोष्ट नक्की आहे जे मी अगोदरच्या व्हिडिओत सांगितलं होतं की सुप्रीम कोर्ट आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यातला संघर्ष अटळ आहे आणि तो संघर्ष आज पासून दिसायला सुरुवात झालेली आहे हे तिवार सत्य आहे. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.